नमस्कार, मी आहे स्नेहा. या व्हिडिओचं पार्ट 2 योग जरा वेळ लागलो कारण माझी तब्येत ठीक नव्हती. आपण फिरोक चाललेला बरोबर. फिरोक जाताना आम्ही यो जेट्टीन जाऊचो मार्ग निवडला होता. रोरो योग वेळ होती तवसर आमच्या न्हाणग्यांनी आमच्या पूर्वजांका खाऊक घातला नाही. बघताच ना आमचे पूर्वज पण आमच्या न्हाणग्यांनी घातलेला खायत होते. रोरो इली मग रोरोत गाडी चढवून आम्ही निघालो. मग तुमका मस्तपैकी रोरोत ना दिसणारो यो खाडीचो व्ह्यू तुमका दाखवता. रोरोत बसल्यावर आम्ही भरपूर सारे फोटोज व्हिडिओज आणि सेल्फी घेतला आणि मग मस्तपैकी या खाडीयेसून जाऊन निघाला. आमच्या लहानग्यांबरोबर आम्ही पण लहानच झाला होता. बघा मस्तपैकी यो व्ह्यू एन्जॉय करीत होता. ह्यो आमचो दादा नेहमी सदम्यात कशा जाताना माका काही समजत नाही, पण जाऊ दे, तुम्ही यो व्ह्यू एन्जॉय करा. मग फायनली आम्ही सफाळ्याक जाऊन पोचला. तुमका आता पुढे जाऊन समजतला की आम्ही खंय जाता होती. दादान गाडी काढला आणि निघाला पुढे जाऊ. जाताना रस्त्यात लयच भूक लागली होती. पोटात अगदी आग पडली होती आमच्या. म्हणून या दादाचा लहानगा बघा कसा डोसका आपटून घेतात ते आपला. मग दादाची दोन्ही लहानगी पुढे ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसली. दादा वडापाव आणून गेलो होतो. मग दादा वडापाव घेऊन इलो. आम्ही चिडवी होता म्हणून लपून आणला. मग मस्तपैकी गरमागरम वडापाव खाऊक सुरुवात केलं. माका म्हणता म्हशी कमी खा जाड होशी. मग आम्ही सगळ्यांनी गरमागरम वडापावचो मस्तपैकी आनंद घेतला. ह्या दादाचा लहानगा बघा कसा मस्तपैकी पाव खाता त्या आणि दादा पण काही कमी नाही या पुढे तो पण वडापाव तोडी होतो. मग ह्या दोघांची मारामारी चालू झाली. आम्ही म्हटलं बाबांनो गप रवा जरा. आणि मग मस्त एकदम या हिरव्यागार निसर्गातून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोचला. आपण इलावा फिशर्समॅन विलेजला. इल्यावर सुद्धा पावसान काय आमका सोडला नाही. गाडी असून उतरतानाच सुरू झालो. ह्या पावसाचा आणि माझा काय कनेक्शन हा ता माका काय समजत नाही. तुमका जर माझी ही व्हिडिओ बघूची असत तर माझी यूट्यूबची लिंक तुमका बायोमध्ये भेटत. तवसर बाय बाय, टेक केअर. पार्ट 3 साठी वेट करा.